जेलमधील कैद्यांना स्वतःचं आणि परिवाराचं पोट भरता यावं यासाठी ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला। इथल्या 23 कैद्यांना शेतीचं प्रशिक्षण देण्यात आले। पाहूयात एक रिपोर्ट। कारागृहात आलेल्या कैद्यांना बाहेर गेल्यावर स्वाभिमानाने जगता यावं यासाठी अनेक कामे शिकवली जातात। यात बेकरी, शिवणकाम, सुतार कामांसारख्या कामांचा समावेश तर होताच, परंतु ठाणे कारागृहात या कामांबरोबर सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षणही देण्यात येत आहे। कारागृहातील एकूण 5 एकरवर पालक, मेथी, वांगी, टोमॅटो अशा अनेक भाज्या पिकवल्या जातात। बंदी जवळजवळ 23 बंदी या ठिकाणी खुल्या कारागृहाचे काम करतात। बंद्यांना रोजगार म्हणून 50 रुपये रोज मिळतो। तसंच शिक्षेमध्ये एक दिवस सूट मिळते। बंदी अतिशय मन लावून या ठिकाणी काम करतात। निश्चितच बाहेर गेल्यानंतर त्यांना पुनर्वसनासाठी फायदा होईल आणि ते पुन्हा आपल्या घरची शेती किंवा जवळपासची शेती करतील असं मला खात्री आहे। ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये एकूण 10 एकर जमीन आहे। त्यामध्ये 5 एकर बागायती आहे आणि 5 एकर म्हणजे बागायती शेतीमध्ये आम्ही पालेभाज्या आणि फळभाज्या घेतो। तर इथे येथील वार्षिक उत्पन्न आमचं 15 ते 16 लाखापर्यंत निघतं। मग या शेतीमध्ये आम्ही पालेभाज्यामध्ये पालक, मेथी किंवा जे पालेभाज्याची भाज्या आहेत ते सर्व आम्ही इथे घेतो। या सगळ्या पिकातून वर्षाकाठी जवळपास 15 ते 16 लाखांचं उत्पन्न घेण्यात येतं। विशेष म्हणजे या कारागृहातील एकूण 23 कैदी या उपक्रमात सन्मानाने काम करतात। त्यासाठी त्यांना 50 रुपये प्रतिदिन मेहनताना दिला जातो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षेतून काही दिवस सूट सुद्धा मिळते। निकेश शार्दूल, जय महाराष्ट्र, ठाणे।